अकोल्यात MIDC परिसरात चक्क बनावट गुटखा कारखाना सुरू असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत समोर आलं। या कारवाईत 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून संशयित उत्पादनांविरोधात धडक कारवाई सुरू आहे। यातच अकोला शहरातील MIDC औद्योगिक परिसरात एका कारखान्यावर अन्न आणि औषध विभागानं धाड घातली। इथं गुटख्याचा अवैध कारखाना सुरू असल्याचं निष्पन्न झालं। या कारखान्यात अनेक नामांकित कंपन्यांच्या नावानं बनावट गुटख्याची पाकिटं तयार केली जात होती। या छाप्यात मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी तंबाखू, पॅकिंगसाठी वापरलं जाणारी यंत्रसामग्री तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आलंय। या प्रकरणी 3 मजुरांना ताब्यात घेण्यात आलं असून कारखान्याचा मालक फरार आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत गुटख्याचा साठा करणाऱ्या गोदामांवर कारवाई होत होती, मात्र अकोल्यात थेट बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावरच धाड घालण्यात आल्यानं ही कारवाई विशेष ठरली आहे। तर इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट गुटखा उत्पादन सुरू असताना त्याची माहिती संबंधित यंत्रणा किंवा पोलिसांना कशी मिळाली नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। हे अकोला जिल्ह्यातील MIDC 4 ग्रो सेंटरमध्ये एक डुप्लिकेट गुटख्याचा कारखाना असल्याची माहिती 2-3 दिवसापूर्वी मिळालेली होती। त्यावर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून होतो। त्यानंतर आज सकाळी इतर जिल्ह्यातूनही आपण अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी मदतीस बोलवलेले आहेत। आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून या एरियामध्ये लक्ष ठेवून होतो। त्यानंतर आम्ही जवळपास 9:30 ते 10च्या अंदाज सदर ठिकाणी आम्ही धाड मारलेली आहे। सदर ठिकाणी डुप्लिकेट गुटख्याचा कारखाना असल्याचे निष्पन्न झाले। सदर ठिकाणी जवळपास कच्चा माल जो गुटखा बनवण्यासाठी लागतो तसेच जे काही लेबल्स आहेत, मशिनरी आहे हे आढळून आलेले आहे आणि या ठिकाणी 3 कामगार कार्यरत असल्याचे आढळून आले। तसेच हा मालाची किंमत अंदाजित कमीत कमी 50 लाख होईल असं दिसत आहे। तरी सुद्धा अजून आपले अधिकारी कर्मचारी मोजदाद सुरू आहे।